दोन बोल बादल बरसा बोल जवानी। सो गाईज, कोकणामध्ये चुलीजवळ बसून जेवलो नाही तर काय जेवलो, म्हणजे चुलीजवळ बसून जेवण्याची मजा काही औरच असते। तर हे जे आहे हे आमच्या घराच्या बाहेरचा परिसर आहे आणि ही आमची पाटची पडवी आहे चुलीची। आणि इथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चारही साईडला फक्त झाडं आणि जंगल आहे बस। आणि हा जो रोड आहे हा आतमध्ये वाडीत जातो आमच्या, आणि खालून रोडसुद्धा आहे। सो तुम्ही वरून वाडीतून सुद्धा जाऊ शकता किंवा खालून रोडने सुद्धा जाऊ शकता। आणि तुम्ही बघू शकता ना मम्मी पप्पांनी किती सारे झाडं लावलेले आहेत। आणि ह्या सर्व झाडांचे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की देईल। सो तुम्ही त्या ब्लॉगचा वेट करा, आणि त्यासाठी तुम्हाला आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, तर ते करायला विसरू नका। इतकी सर्व झाडं लावायची म्हणजे त्यांची देखभाल तर करायलाच लागेल। त्यामुळे इथे पप्पा त्या झाडांना पाणी घालत होते आणि सोनूची आमच्या मस्ती चालू होती इथे। आणि सगळी खेळणीचा पसारा पूर्ण अंगणामध्ये टाकलेला। हे बघा, इथे पप्पा झाडांना पाणी घालतात। सर्व झाडांना पाणी घालेपर्यंत जवळपास अर्धा पाऊण तास तरी जातोच। एकीकडे आमची ही रेग्युलरची कामं तर चालूच होती, पण आम्ही ज्या कामासाठी इथे आलो होतो म्हणजेच हर्षू आणि सोनल वहिनीच्या पूजेसाठी, प्लस त्यांच्याकडे पालखीची वस्तीसुद्धा होती आणि नमनसुद्धा होतं। चला तर बघूया त्यांचे इथले काही ग्लिम्स। सोनल वहिनीची फर्स्ट पालखी होती, पण तरीही ती अगदी उत्साहाने सर्व गोष्टी करत होती। पालखी घरी आल्यानंतर त्यांच्या इथे पूजेला सुरुवात झालेली, आणि त्यानंतर संध्याकाळी सर्वांनी पालखी नाचायला बाहेर काढलेली। आणि गाईज बघा, इथे पालखी नाचवायला कोण आलंय? भूषण। गाईज भूषणला या सगळ्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि त्याला आवड आहे या सगळ्याची। त्याला कधीच पालखी नाचवायला येत नव्हती, पण हे त्याने फर्स्ट टाईम नाचवली, ती पण इतकी चांगली नाचवली। हे खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी। मी आणि मम्मी त्याला बोललो की जा जा, आणि त्याने खरंच नाचवली पालखी, ते पण खूप छान प्रकारे। आय होप नेक्स्ट टाईम तो अजून बेटर नाचवेल। गाइस
बघू शकता तुम्ही इथे हर्षू इतकं छान पालखी नाचवतो ना, म्हणजे बोलतात ना ते आवड असली ना की आपल्याला सर्व अगदी सहज जमतं, तसंच काहीसं आहे. आणि ते आहेत ना सोनल वहिनीच्या गावावरून सुद्धा त्याचे भाऊ सगळे पालखी नाचवायला आले होते आणि ते पालखी नाचवताना सुद्धाचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे, सो तुम्ही ते सुद्धा बघा. तर काहीच पालखीत आता नाचवून झालेलेच आहे, तर आता सर्व जेवायला बसलेले आहेत आणि सोनूने आमच्या सर्वांना पाण्याची ग्लासं दिलेली, इतकी छोटी असून सुद्धा, आणि पंक्तीसुद्धा फर्स्ट टाइम जेवायला बसले होते. आणि इथे बघा आमच्या मॅडम
सगळ्यांना जेवायला वाढतायत. बिचारी तिचं ऑफिसचं काम हँडल करून सुद्धा इथे सगळ्यांना जेवायला वाढत होती. तर पालखी घरात आली, पूजासुद्धा झाली आणि त्यानंतर पालखी नाचवायचा कार्यक्रमसुद्धा झाला आणि गाव जेवणसुद्धा झालं. मग आता राहिलं ते नमन, ज्याच्यासाठी आम्हीसुद्धा वाट बघत होतो आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप बिलकुल करू नका. पुढचा व्हिडिओ अजून जास्त तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे कंटिन्यू बघत राहा. कोकणातलं नमन कसं असतं त्याचे काही ग्लिम्स जे आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अटॅच केलेले आहेत आणि हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण तुम्हाला नक्कीच आवडेल. हेलो 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 Oh my God! Wow! हे सर्व ऋषीमुनीचे कार्य आहे. तू क्षत्रिय आहेस, जर तू धर्माने वागला असतं. क्षमा करा गुरुदेव. गुरुदेव, मी क्षत्रिय आहे. मी क्षत्रिय धर्माचं पालन करेन. ठीक आहे, मी तुला सहस्त्र बाहूंची ताकद देतो, त्यामुळे तुला सहस्त्र अर्जुना नावाने ओळखतील. तथास्तु. प्रणाम करतो गुरुदेव. बस एवढेच ना. माझ्याकडे सहस्त्र बाहूंची ताकद आहे. तुमचा पराभव करतो. ठीक आहे, दाखवा तुमचं सामर्थ्य. इंद्रदेवा, माझ्या युद्धातून पळून गेलात काय? आता यात्रेला अत्याचाराच्या भेट
त्वरित आपल्याला हजर करते. काही करून ती कामधेनू आपल्याला मिळवलीच पाहिजे. तू काही म्हणाला अर्जुना? ऋषीमुनी, तुम्ही थोर तपस्वी आहात. या अरण्यामध्ये राहता. तुम्हाला या कामधेनूचा कितीचा उपयोग होईल? माझं राज्य मोठे आहे, कार्यकर्तृत्व व व्याप्ती मोठी आहे. मग मला तिचा जास्त उपयोग होईल. तू हे काय म्हणतोस अर्जुना? तू सज्जन आहेस, निष्ठुर आहेस, म्हणून पालन कर. अन्यथा मला नाही बदले. लवकरच छेदून तुझा वध करेल असा शाप देते मी तुला. अरे कामधेनू तर आपल्याला मिळालीच नाही, परंतु तिच्या लोभापायी मात्र एका थोर तपस्वीचा माझ्या हातून मृत्यू झाला. केवढे आहे दुर्दैव. काय करावे काही सुचत नाही. अरे काय करावे? कोण आई? हा तर माझ्या आईचा वध आहे. हे काय झालं आई? आई, हे त्रैलोक्य हजारदा भस्म होईल एवढं सामर्थ्य तुमच्या अंगी असताना त्या सहस्र अर्जुनाचा उन्मत्तपणा तुम्ही कसं काय सहन केलात? शांत हो परशुरामा. कसा शांत हो आई? कसा शांत? करण्यासाठी आलोय. क्षमा करा प्रभू, मला जुटान द्या. हे शक्य नाही, कदापि शक्य नाही. मी ज्या वेळी क्षत्रियाचा संहार केला त्यावेळी तुमच्यासारखे राजे गुहेमध्ये लपून बसले. कोण आहेस तू? आज हा मार्ग अडवणारा. परशुराम, एका क्षत्रिय राजाच्या सतीची शिक्षा सर्व क्षत्रियांना देणे हा अधर्म आहे. माझ्या माता पित्यांचा वध केलाय म्हणून तू त्यांना मारून मुलांच्या पत्नी व मुलांवरती अन्याय करीत आहेस व त्यांच्या सुविचार काय फरक आहे हे तुमच्या लक्षात येत नाही का? त्यामुळे अजूनही तुमच्या पितरांना मुक्ती मिळाली नाही. हे सारसर खोट आहे. याचा पूर्ण सर्वनाश केल्याशिवाय
Thank you.